महाराजबाग परिसरामध्ये नागपूर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या प्रमाणावर नोट जप्त केल्याची माहिती आहे। ते नोट काय आहेत आणि त्या नोटांच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाणार? याच्यामध्ये अंदाजे सायंकाळी 6 वाजताची एक घटना आहे। त्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीला फेसबुकवरून ओळख झाली होती। त्याच्या ठिकाणी फेसबुकवरती काही गोष्टी त्याला समजले की काही रक्कम दिल्यानंतर त्याची 4 पट रक्कम आपल्याला मिळेल। त्याच्या अनुषंगाने त्याने संबंधित आरोपींना फोन केला आणि फोनवरती बोलणं झाल्यानंतर काही रक्कम जी ओरिजिनल कॅश घेऊन त्याच्या बदल्यात 4 लाख रुपये मिळतील, 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये असं त्याला सांगितलं गेलं आणि त्याच्या अनुषंगाने त्याला महाराजाबाग येथे या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी त्याच्याकडची कॅश हिसकावण्याची आणि त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। त्याच्या अनुषंगाने आपण बर्डी पोलीस स्टेशनला दरोडेचा आणि चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 4 आरोपी आपण सध्या अटकेत आहेत आणि 1 आरोपी फरार आहे। नोट एक म्हणजे 4 पटीने नोट पैसे देऊ असं जे सांगितलं जातं, त्याच्यासाठी त्यांनी कुठल्या नोटा आणलेल्या होत्या? त्या नकली नोटा म्हणता येईल, काय म्हणता येईल? त्याच्यामध्ये आता जे आम्हाला जवळपास 44 बंडल्स मिळालेत आणि ते 500 रुपयाच्या नोटाचे बंडल्स आहेत। त्याच्यामध्ये आतमध्ये काही कोरे कागद पण आहेत। असे एकूण प्रत्येक बंडल्समध्ये 92, 95, 94च्या आसपास अशा नोटा आहेत आणि हे पूर्ण भारतीय चिल्ड्रन्स बँक भारतीय असं त्या नोटावरती लिहिलेलं आहे। त्यामुळे त्याला असे डुप्लिकेट नोटा म्हणता येणार नाही। ते खेळण्यातल्या नोटा ज्या प्रकारे असतात तशा प्रकारच्या नोटा, पण त्या नोटांमार्फतच ही फसवणूक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला झालेला दिसून येतोय। आणि काही आरोपी याच्यामधला फरार आहे, तो जो मेन आरोपी आहे तो आरोपी सध्या फरार आहे की ज्याच्या थ्रू हे सर्व गोष्टी केल्या होत्या। म्हणून या ठिकाणी आणखीन अशा घटना घडल्या आहेत का आणि आणखीन कुठे हा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या नोटा कुठून त्यांनी प्राप्त केलेत, त्या अनुषंगाने आमचे बर्डी पोलीस त्याच्यामध्ये काम करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बर्डी पोलीसची जी टीम आहे, त्यांचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी यांनी काम केलेलं आहे। या नोटांना प्रथम दृष्ट्या पाहिल्यानंतर ते हुबेहूब कसे वाटतात? तर नजर चुकीने कोणी फसू शकते आणि तोच हेतू असते काय? नाही, त्याच्या अनुषंगाने ते हुबेहूब तशाच नोट्स दिसतात, पण आपण चांगल्या रीतीने पाहिलं, जर अंधारात जर तुम्हाला ते नोट दाखवले तर निश्चितच तुम्ही फसवणूक होऊ शकते। कारण त्या टाईपच्या त्या साईजचा आणि अपीअरन्स सेम आहे, फक्त त्याच्यावरती भारतीय चिल्ड्रन्स बँक असं नमूद आहे। ते जर तुम्ही व्यवस्थित बघितलं नाही तर याद्वारे निश्चितच फसवणूक होते। असली नोटामधूनच तो देण्याचा प्रयत्न करत होता? हा, असली नोटा देण्याचाच तो प्रयत्न होता। कुठंतरी फसवणूक करून त्या संबंधित फिर्यादीला त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं होतं। खरं तर हा प्रकार अतिशय हे आहे की फिर्यादीने सुद्धा अशा प्रकारे फसवून किंवा इतर लोकांनी सुद्धा याद्वारे अशी घेतली पाहिजे। एखादा व्यक्ती 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये देतो, कुठंतरी फसवणूक याद्वारे केली जाते हे समजणं खरं तर खूप सोपं होतं, तरीसुद्धा याद्वारे लोकांची फसवणूक केली जाते। जनतेला काय आव्हान याच्याबद्दल, या नोटांच्या बद्दलचं काय आहे? जनतेला या माध्यमातून आमचं आव्हान आहे की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा इतर कोणतेही माध्यम, मीडिया माध्यम असेल, या माध्यमाद्वारे अशा जर ॲड कुठं दिसत असतील तर तात्काळ आमच्याकडे कॉन्टॅक्ट करावा किंवा असं कोणी बोलवत असेल तर तात्काळ पोलिसांना कॉन्टॅक्ट करावा। ज्या पद्धतीने आमची कालची कारवाई झाली त्या पद्धतीने निश्चितसुद्धा पुढील कारवाई आम्ही करू। कि जो नोट मिले हैं क्या प्रकार है, किस तरीके से धोखाधड़ी का ये मामला है? जो फिर्यादी है, फिर्यादी को फेसबुक के माध्यम से आरोपी से कांटेक्ट हुए थे। वहाँ उसने लिखा था कि 1 लाख के बदले 4 लाख मिलेंगे। उसके हिसाब से उन्होंने कल इवनिंग को महाराजबाग जो एरिया है बर्डी पुलिस अंतर्गत जो एरिया है वहाँ उनको बुलाया। 4 से 5 लोग वहाँ आ गए और उनके बाद जो उसके पास की कैश थी 18,000 की, वो कैश छीनने, उसके मारपीट करने, ऐसे वहाँ ऑफेंस हुआ है। उसके पास से जब हमारे पेट्रोलिंग की व्हीकल जा रही थी, जब देखा वो फिर्यादी चिल्लाया था, हमारी टीम वहाँ पहुँच के वो 4 आरोपी को ताबे में लिया है और उसके बाद उनके ऊपर दरोड़ा का ऑफेंस बर्डी पुलिस स्टेशन में दाखिल है। तो कितने नोट यहाँ से बरामद हुए और क्या वो असली जो नोट होते हैं 500 तो उसके जैसे ही दिखते हैं, इसलिए वो नज़र चूक हो सकती है? जो नोट्स करेंसी मिली है वो उस पर लिखा है भारतीय चिल्ड्रंस बैंक करके, लेकिन उनको कभी देखा तो फर्स्ट टाइम में वो कोई भी आदमी उसमें पहचान नहीं पाएगा, क्योंकि वो पूरा जो करेंसी सेम एज 500 की जो ओरिजिनल करेंसी ऐसे ही दिखने में है और उसके कारण वो फंस गया था। सर ते यासाठी जो सांगून
सर गिट्टी धरण पोलीस स्टेशनमध्ये जो एक डिटेल मर्डरचा मामला झाला होता त्याच्यामध्ये आरोपी आपल्याला सापडला आहे तो कोण आहे आणि त्याची तो जो अपघात जो नेमका झाला होता त्या संदर्भात त्याचं काय स्पष्टीकरण कशामुळे तो अपघात झाला? सदर हा अपघात आपण जर प्राथमिकदृष्ट्या बघितलं तर कुठंतरी लेफ्ट साईडला गाडी जाऊन ज्या संबंधित लेडीज वॉकिंगला जात होत्या त्यांना पाठीमागून धडक दिलेली दिसून येते। त्याच्यामध्ये चौकशी अंती सर्व CCTV फुटेज पाहून आम्ही एक आरोपी ताब्यात घेतला आहे। सरळ आरोपीला आपण अजूनही पडताळणी करत आहे। काही फिर्यादीचे त्या बाबतीत ऑब्जेक्शन असतील तर निश्चितच त्या बाबतीतसुद्धा आमचा तपास चालू आहे। पण आम्ही पूर्णपणे त्या आरोपीपर्यंत पोहोचलो आहे। गाडी पण आम्ही त्या अनुषंगाने जप्त केलेली आहे आणि त्या आरोपीला काल आपण नोटीस देऊन सोडण्यात आलेला आहे। सर हा आरोपी जो आहे तो व्यवसायाने काय करतो आणि त्या दिवशी सकाळी ती गाडी एका बाजूला का झाली, कुठल्या नशेत होता की काय झालं? तो अंदाज आहे की त्यांनी रात्रभर त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करून तो सकाळी घरी चालला होता आणि बहुतेक असे होऊ शकतं की त्या ठिकाणी त्याची कुठंतरी डुलकी लागली आणि त्या डुलकीमध्ये तो गाडीचं नियंत्रण राहिलं नाही आणि त्या अनुषंगाने अपघात झालेला प्राथमिकदृष्ट्या दिसून येते। तरीसुद्धा आम्ही विविध अँगलमधून त्याचा तपास करत आहोत। सर तो टॅक्सी चालक आहे त्याचा व्यवसाय आहे ऑटोचा, कारचा। अरेस्ट का नाही करण्यात आली? जे कायदेशीर जी प्रक्रिया आहे की जो ऑफेन्स दाखल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जे कायदेशीररित्या प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे। राईट टू इन्फॉर्मेशन घोटाळ्या प्रकरणी काय नेमकं अपडेट आहे, किती जणांना आतापर्यंत अटक झालेली आणि नवीन टीम काही गठीत SIT वगैरे नाव? त्याच्यामध्ये आतापर्यंत जे सदर पोलीस स्टेशन आणि बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे 2 ऑफेन्स दाखल आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपींना अटक केलेले आहे। त्याच्यामध्ये 4 हे पालक आहेत आणि एक ज्या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे शाहिद शरीफ याच्या ऑफिसमध्ये काम करणारी ती महिला आहे आणि त्या महिलेच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। त्या अनुषंगाने आपण त्या महिलेलासुद्धा अटक केलेलं आहे। जे इतर आरोपी फरार आरोपी आहेत ते सुद्धा आपण शोध चालू आहे आणि पुन्हा एकदा आपण त्या फरार आरोपीचे हाऊस सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड, जातीचे दाखले, जन्माचे दाखले, ॲडमिशन फॉर्म असे मिळून आलेले आहे। हे मोठ्या प्रमाणात तर कुठंतरी रॅकेट त्यांनी चालवल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येते। याच्यामध्ये आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये आणखीन काही शासकीय अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का हे आम्हाला निश्चितच त्यापर्यंत पोहोचायचं आहे। कारण ज्या दृष्टीने हे ॲडमिशन झालेले दिसत आहेत ते कुठंतरी एक टोळीच्या स्वरूपात किंवा एक मिळून हा ऑफेन्स केलेला दिसून येत आहे। सर आतापर्यंत किती पालकांना अटक झाली आणि यामध्ये 2 सहकारी अटक झालेले, एक महिला आहे आणि एक तो प्रिंटिंग करून देत असलेला आरोपी? नाही, याच्यामध्ये आतापर्यंत 4 पालक अटक झालेले आहेत आणि एक जे मुख्य आरोपी आहेत शाहिद शरीफ याच्या ऑफिसमध्ये काम करणारी महिला अटक झालेली आहे आणि जो प्रिंट किंवा जो डुप्लिकेट कागदपत्र बनवून देत आहे तो बुटे नामक व्यक्ती आहे, तो फरार आहे। पण त्याच्या घरून आम्हाला जे काही पुरावे आवश्यकते होते त्याच्या हाऊस सर्चमध्ये आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्ही ते जप्त केलेले आहेत। शाहिद शरीफ अद्याप अरेस्ट नाही होऊ शकला, तो वारंवार गुंगारा देत आहे पोलिसांना, कारण तोच मुख्य आरोपी आहे, म्होरक्या तोच आहे। तोच निश्चितच तोच म्होरक्या आहे याच्यामध्ये, या सर्व रॅकेटमध्ये आमचा निश्चितच शोध सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर अटक करू। तुम्हाला म्हणजे पोलिसांना हुलकावून देत आहे काय त्याचं, म्हणजे कुठे काही लोकेशन वगैरे ट्रेस झालेला आहे किंवा कुठे विदेशात वगैरे गेला? नाही, तो सध्या आपण त्याचा पासपोर्ट आणि कॅन्सलेशनसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। तसे लुकआउट नोटीससुद्धा आपण काढत आहोत, त्यामुळे बाहेर जाण्याचा चान्सेस कमी आहेत। आम्ही निश्चितच त्याला लवकरात लवकर आमची टीम त्याच्यासंबंधी SITसुद्धा माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने गठीत करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आमचे ACP सदर, त्यानंतर PI बर्डी, PI सदर आणि त्यांचे अधिकारी असे 8 लोकांचे आणि विधी अधिकारी अशा 8 लोकांची SIT स्थापन झालेली आहे। त्यामुळे निश्चितच ह्या कामाला स्पीडअप येईल आणि आणखीन आरोपी अटक करण्यात यश येईल। बर्डीमध्ये जी पालक अटक करण्यात आले आहेत त्या पालकांकडून अशी माहिती मिळत आहे की सेतू कार्यालय बाहेर जे दलाल असतात त्यांच्याकडून इन्कम सर्टिफिकेट जे फ्रॉड बनवण्यात आलेला आहे त्यांना सुद्धा अटक करण्यात आली काय? त्या अनुषंगाने ज्या व्यक्तीकडून त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट बनवलेलं आहे त्याचा मृत्यू झालेला आहे, ज्या व्यक्तीचं नाव आम्हाला समोर आलं तर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।